मॅथ फर्स्टच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतो आहोत. मॅथमॅटिकल लॉजिक हे पहिलं चॅप्टर आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांना फेवरेट असलेलं चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला थोडंसं इंग्रजी शिकण्याचा भास होईल, कारण यात बरेचसे इंग्लिशचे जे आपण ग्रामरचे काही जे टॉपिक आहेत ते आपण यूज करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की यात लॉजिक पण आहे, थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅथ आणि थोडंसं इंग्लिश असं करून हे चॅप्टर पूर्ण होणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट परिचयाची आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही सेंटेन्स या शब्दाशी परिचित आहात. तर आपण सेंटेन्स आणि स्टेटमेंट यांच्यामधला एक डिफरन्स पाहणार आहोत. एव्हरी सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट, बट एव्हरी स्टेटमेंट इज अ सेंटेन्स. तर ते कसं बघा, आपण ज्यावेळेला सेंटेन्स शिकतो, सेंटेन्स आपण व्हॉट इज युअर नेम, ओपन द डोअर या टाईपचे पण आपण सेंटेन्स पकडतो. म्हणजे आपण जॉमेट्रिकल थेरम्स पाहिलेले आहेत यापूर्वी, जे युनिव्हर्सल ट्रूथ आपण पाहिलेले आहेत मोस्ट ऑफ, ते सगळे जे आहेत ते स्टेटमेंटमध्ये मोडतात. त्यात मग ते स्टेटमेंट ट्रू राहू शकतं किंवा फॉल्सही राहू शकतं. मग आपण अशा प्रकारच्या सेंटेन्सचा स्टडी करतो आहोत जे स्टेटमेंट असणार आहे. पण ते स्टेटमेंट केव्हा असणार आहे, तर ते स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ते डिक्लेअर केलेलं असेल ते मग आपण त्याला ते डिक्लेअर आहे म्हणून ते तर इट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला ते सांगता येईल की ते ट्रू आहे की फॉल्स आहे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात, त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. म्हणजे पण एका वेळी ते दोघी जे आहेत ते सायमल्टेनियसली ट्रू आणि फॉल्स असू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्स जे ट्रू किंवा फॉल्स हे सांगता येतील किंवा ते असतील, ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सेंटेन्स हे स्टेटमेंट असणार नाही, बट प्रत्येक स्टेटमेंट जे आहे ते सेंटेन्स आहे. तर स्टेटमेंट हे जे आहेत ते डिनोट केले जातात. हे जे आपण स्मॉल लेटर्स वापरतो, PQ, RS यांनी ते दाखवलं जातं. जनरली एवढं मोठं जे आपण स्टेटमेंट घेतो त्याला शॉर्टमध्ये त्याला सिम्बॉलिकली आपण P असं मांडणार आहोत. Q किंवा R किंवा S हे मांडता येणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एखादं स्टेटमेंट घेऊयात, एव्हरी ट्रायंगल हॅज अ 3 साइड्स. हे माहिती आहे आपल्याला की हे स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू पण दिसत आहे. पुढे बघा, 6 × 3 आहे इक्वल टू 17. जरी हा प्रॉडक्ट 18 येतो आपल्याला माहिती आहे, बट हे स्टेटमेंट आहे. ते आहे फॉल्स, बट स्टेटमेंट आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर. आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर जो आहे तो क्रिकेटर आहे. सचिनचं नाव क्रिकेट सोबत जोडलं जातं किंवा क्रिकेटचं नाव काढलं की सचिनचं नाव आपसुकच येतं. तसं हे स्टेटमेंट आहे पण ते ट्रू आहे. मग आता हे स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स जर सांगता येत असेल तर अशा वेळेला त्यांची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती पण आपल्याला सांगता यायला हवी. मग ती ट्रूथ व्हॅल्यू कशी सांगितली जाते, तर ऑफकोर्स जर स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल लेटर जे आहे आपलं T याच्याने दाखवलं जातं. आणि जर ते फॉल्स असेल स्टेटमेंट तर ते जे आहे ते कॅपिटल लेटर F याच्याने दाखवलं जातं. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल T असणार आहे. आणि या स्टेटमेंट जे आपण फॉल्स दाखवलं तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स असणार आहे, म्हणजे कॅपिटल F ने दाखवलं जाणार आहे. मग आता असे काही सेंटेन्सेस आहेत ते कधीही स्टेटमेंट होऊ शकत नाही. मग त्यात हे बघा 3 आहेत, इंटरॉगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. तर हे असे काही सेंटेन्स आहेत, इंटरॉगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी, की ते कधीही स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही किंवा ते स्टेटमेंट असूच शकत नाही. कसं काय, तर बघा, इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय आहे, क्वेश्चन मार्क आहे, व्हॉट इज युअर नेम एक्सेट्रा. आपण जे क्वेश्चन्सच्या मार्क्स त्यांना असलेले सेंटेन्स असतात त्यांना आपण कधीही स्टेटमेंट म्हणू शकत नाही, त्यांना आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणणार आहोत. त्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह जे आहे, ज्या वेळेला आपण कमांड किंवा ऑर्डर देतो, एखादी कमांड ओपन द डोअर, या प्रकारच्या ज्या सेंटेन्स असतात त्यांना आपण कधीही स्टेटमेंट म्हणणार नाही आहोत. म्हणजे इथे कमांड वगैरे दिलेली असेल अशा वेळचे जे सेंटेन्स आहेत ते. आणि एक्सक्लेमेटरी आपल्याला माहिती आहे, ज्यात उद्गाराचं चिन्ह येणार आहे लास्टला, किंवा आपण जे अगदी आश्चर्यचकित होऊन जे सेंटेन्स बोलतो तर त्या प्रकारचे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहेत ते सुद्धा कधीही स्टेटमेंट होणार नाही. बट असं एक सेंटेन्स आहे की जे सेंटेन्सच आहे, स्टेटमेंट नाही, पण त्याला आपण कन्वर्ट करू शकणार आहोत. त्याला म्हणतात ओपन सेंटेन्स. हे असं सेंटेन्स आहे की जे सुरुवातीला ते दिसणार आहे की स्टेटमेंट नाही, सेंटेन्स आहे, बट त्याला आपण काहीतरी समथिंग अटॅचमेंट जर आपण त्याला जोडली काहीतरी, म्हणजे आपण दिलेलं, बट इथे जे ओपन सेंटेन्स आहे त्याला जर आपण कन्वर्ट करायचं असेल आपल्याला एखाद्या स्टेटमेंटमध्ये, तर अशा वेळेला त्याला आपण अटॅचमेंटची जोड असते, ती जोडली की ते ऑटोमॅटिक स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट होऊन जातं. म्हणजे इथे ओपन सेंटेन्स हे सेंटेन्सच असणार आहे ऑलवेज, बट त्याला काहीतरी कंडिशन जोडली गेली की त्याचं कन्वर्शन जे आहे ते स्टेटमेंटमध्ये होणार आहे. मग ते ट्रू ऑर फॉल्स दोन्ही राहू शकतं. जसं की बघा, आता ही इज अ सिंगर,
आता इथे ज्या वेळेला आपण म्हणतोय की ही इज अ सिंगर, तर हा अननोन आहे. ही तो कोण आहे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे अशा वेळेला हे ओपन सेंटेन्स झालं. हा, तिथे एखादं नाव टाकलं गेलं, आपण जर म्हटलं की सोनू निगम इज अ सिंगर, तर सोनू निगम सिंगर आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणून ते ट्रू स्टेटमेंट मध्ये होऊन जाईल. सेम वे बघा, x + 2 = 5 आहे. इथे ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की x + 2 = 5 आहे, पण हे ओपन सेंटेन्स आहे, पण x ची व्हॅल्यू काय असणार हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे ती काढता येईल आपल्याला, ती गोष्ट वेगळी की आपण त्याला सिम्प्लिफाय करून ते 3 ठेवू शकतो. पण ज्या वेळेला याला सोबत अटॅच जोडलेली असेल की इफ x = 3, त्यावेळेला हे ओपन सेंटेन्सचं कन्व्हर्शन जे आहे ते स्टेटमेंट मध्ये होऊन जाईल आणि हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू स्टेटमेंट असणार आहे अशा वेळेला. परंतु त्या ठिकाणी असं नाही की ते ट्रू स्टेटमेंटच राहील प्रत्येक वेळेला. समजा मी ते 2 ठेवला, माहिती की 2 + 2 जो आहे तो 5 होत नाही, तो 4 होतो. इक्वल टू साईन नाहीये, दोघांमध्ये येणार नाही. तर अशा वेळेला आपण त्याला जरी ते जरी फॉल्स येत असलं पण तरी त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत, पण त्याला गरज असणार आहे की सोबत काहीतरी कंडिशन जोडून द्यायची. अशा वेळेला ते ओपन सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. सेम वे बघा, x² + 4x - 5 = 0 दिलेला आहे. तर अशा वेळेला सुद्धा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, माहिती आहे की याचं सोल्युशन निघणार आहे, पण ते सोल्युशन निघाले त्याच्या 2 व्हॅल्यूज मिळतील, परंतु ते तोपर्यंत सांगता येणार नाही की ते स्टेटमेंट आहे जोपर्यंत त्या ठिकाणी बाजूला इफ करून किंवा फॉर x = समथिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दिल्या गेल्या. तर अशा वेळेला ते ओपन सेंटेन्स जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट. म्हणणार जे ट्रू किंवा फॉल्स सांगतात त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. स्टेटमेंट हे जे आहे ते PQRS या अक्षराने दाखवलं जाणार आहे. त्यानंतर स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. जर ते ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल T असणार आहे. जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर अशा वेळेला त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती F असणार आहे, कॅपिटल F. आणि ज्या वेळेला असे सेंटेन्सेस आले, इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह म्हणजे क्वेश्चन मार्क असलेले, कमांड असलेले किंवा उत्तराचं चिन्ह असलेले, तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण ऑलवेज म्हणणार आहोत की ते स्टेटमेंट नाही. त्यानंतर ओपन सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट असणारच नाहीये, पण त्याला जर काही कंडिशन जोडली गेली तर त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते आपण स्टेटमेंट मध्ये करू शकतो. शिवाय ज्या मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल sin² θ + cos² θ = 1, किंवा आपल्याकडे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, a² + 2ab + b². अशा प्रकारचे जे आपण आयडेंटिटी शिकलेलो आहोत, जे डायरेक्ट फॉर्म्युलेज आपण त्यांना म्हणतो, हे ऑलवेज ट्रू असलेले स्टेटमेंट असणार आहे, ज्यांना आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ पण आहेत. एक्सरसाइज 1.1 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन 1, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. आपल्याला खाली काही स्टेटमेंट सेंटेन्सेस दिलेली आहेत, आपल्याला चेक करायचे की ती स्टेटमेंट आहेत किंवा नाही. जस्टिफाय, आता आहेत तर कशावरून आणि नाहीत तर कशावरून. इन केस ऑफ स्टेटमेंट, जर ते स्टेटमेंट आलेच तर स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू, तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची, म्हणजे ते ट्रू आहे की फॉल्स आहे. म्हणजे कॅपिटल T किंवा कॅपिटल F यांचा वापर करून आपण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती स्टेट करायची आहे. तर सुरुवातीचं पहिलं एक्झाम्पल बघूया. 5 + 4 = 13 आहे. ऑफकोर्स इक्वॅलिटी दिसते आहे आणि नंबर जे आहे ते अननोन कोणताच नाही. 5 नोन आहे, 4 नोन आहे, 13 नोन आहे. तर अशा वेळेला ते स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट आहे. आपल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे. पुढे इन केस ऑफ स्टेटमेंट, जर ते स्टेटमेंट आलेलं आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T, कारण फॉल्स, कारण 5 + 4 जो 9 होता इथे 13 दिलेला आहे, म्हणून ते स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. नेक्स्ट x - 3 = 14. इथे एक गोष्ट क्लिअरली दिसते आहे की इथे x अननोन आहे आणि तुम्हाला आता जस्ट आपण जी ओपन सेंटेन्सची डेफिनेशन पाहिली त्यानुसार इथे अननोन नंबर आहे, त्यामुळे इथे एक कंडिशनची गरज आहे बाजूला दिलेलीची, पण ती दिलेली नाहीये. तोपर्यंत हे जे आहे इट इज अ ओपन सेंटेन्स, म्हणून ते ओपन सेंटेन्स आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट, ते स्टेटमेंटच असणार नाही. नेक्स्ट बघूया क्लोज द डोअर. आता हे क्लोज द डोअर ही कमांड आहे किंवा ऑर्डर आहे. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात त्यांना आपण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज अ इम्पेरेटिव्ह, इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि ऑफकोर्स देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणून ते स्टेटमेंट असणार नाही. नेक्स्ट 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ऑफकोर्स हे स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे.
कारण झिरोला आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 0 + 0 इज इक्वल टू 0, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. देअरफॉर सुरुवातीला इट इज अ स्टेटमेंट, ते स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ती कॅपिटल टी असणार आहे. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 9. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? ऑफकोर्स क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि अशा वेळेला आपण म्हटलं आहे की हे सुद्धा स्टेटमेंट असणार नाही. इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स it is not a statement. Next बघा example number 14. The sum of cube roots of unity is 0. It is statement because हे आपल्याला माहिती आहे की क्यूब रूट्स ऑफ युनिटी म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअर, म्हणजे आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत आणि ही व्हॅल्यू इक्वल टू 0 असते, ज्याला आपण क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हणतो. ही व्हॅल्यू जी आहे ती 0 येते, म्हणून हे स्टेटमेंट तर आहे. इट इज अ स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट बघा, इट रेन्स हेवीली. आता इट रेन्स हेवीली हे आपल्याला माहित नाही, पण ऑफकोर्स दिसतंय की इट वापरलाय म्हणजे याचा अर्थ अननोन आहे ते सगळं. तर अशा वेळेला सुद्धा आपण, आणि ती गोष्ट माहिती नाही की ते आता रेन हेवीली होतोय की नाही होतोय, ही गोष्ट अधांतरित आहे, ती सांगता येणार नाही. अशा वेळेला हे जे आहे ते इट इज ओपन सेंटेन्स असते, ओपन सेंटेन्स, आणि म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणून ते स्टेटमेंट असणार नाही. एक्सरसाइज 1.1च्या पुढील एक्झाम्पल्स कडे जाण्यापूर्वी आपल्याला काही 3 कन्सेप्ट या ठिकाणी शिकून घ्यायचे आहेत. तर ते आहेत लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. यात लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत ते जे सिंपल स्टेटमेंट असतात ज्यात कुठल्याही प्रकारचं अँड, ऑर, नॉट, बट एक्सेट्रा वापरलेलं नसतं, असं ते सिंपल स्टेटमेंट असेल ज्यात कुठलाही यातला फ्रेजेस वापरलेला नसतं. जसं की याच्यामध्ये जे लॉजिकल कनेक्टिव्ह 2 सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी आपण वापरतो, जसं की ऑर आहे, बट आहे, त्याच्याऐवजी अँड वापरला जातो कधी कधी, किंवा आपण इफ देन वापरतो, इफ डॉट डॉट देन डॉट डॉट, म्हणजे ते स्टेटमेंट असेल त्याच्यात स्टेटमेंट असणार आहे. इफ देनचं स्टेटमेंट असेल किंवा इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट असेल, त्या ठिकाणी ऑफकोर्स इफ अँड ओनली इफ या प्रकारचे जे स्टेटमेंट असतात, म्हणजे हे ऑर, अँड, इफ देन, इफ अँड ओनली इफ, किंवा कधी कधी नुसार नॉट सुद्धा वापरला जातो, म्हणजे स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी वापरलं जातं. तर हे जे 5 आपण कनेक्टिव्ह पाहत आहोत हेच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. ऑर, अँड, इफ देन, इफ अँड ओनली इफ किंवा नॉट यांचा उपयोग करून 2 सिंपल स्टेटमेंट जे आहेत त्यांना जोडून जे नवीन स्टेटमेंट तयार होतं, म्हणजे 2 सिंपल स्टेटमेंट आपण या फ्रेजेस किंवा ग्रुप ऑफ वर्डचा यूज करून तयार करतो, ते तयार झालेलं स्टेटमेंट म्हणजे असणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे इथे सिंपल स्टेटमेंट मध्ये या कनेक्टिव्हचा जो रोल आहे तो असणार आहे. तसं या प्रत्येकाला सिम्बॉल पण आहे आणि नाव पण आहे. आता हे जे दिसतंय ऑर यासाठी आणि अँड यांच्यासाठी नावं आहेत, या प्रत्येकाला नावं आहेत, आपण ती नावं लिहून घेऊयात. तर ऑर जर असेल तर त्याला म्हटलं जातं डिस्जंक्शन, डिस्जंक्शन ते स्टेटमेंट असेल. त्यानंतरच ना अँड किंवा बटने वापरून ते 2 सिंपल स्टेटमेंट म्हणजे ते तयार झालेलं कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत कंजंक्शन, कंजंक्शन स्टेटमेंट ते असणार आहे. त्यानंतर जे इफ देनने जोडलं जातं अशा प्रकारचे जे नवीन स्टेटमेंट तयार होते कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. त्यानंतर जे इफ अँड ओनली इफ ने जोडलं जातं, इथं पी इथं क्यू असणार आहे, म्हणजे ते एक स्टेटमेंट, इफ अँड ओनली इफ सेकंड स्टेटमेंट. ते जे कंपाऊंड स्टेटमेंट नवीन तयार होतं दोन्ही मिळून, तर त्यावेळेला त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत बाय कंडिशनल, किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन देखील म्हटलं जातं.
यात जे नॉट वापरलं जातं ना, ते स्टेटमेंट एकच सिंपल स्टेटमेंट असणार आणि एकच स्टेटमेंट असणार आहे, फक्त आपण त्या ठिकाणी नॉट टाकणार आहोत. तर अशा वेळेला त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत, तयार झालेल्या नवीन स्टेटमेंटला निगेशन कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे असे आपण कंपाऊंड स्टेटमेंटचे हे 5 प्रकार शिकणार आहोत. जसे या सगळ्यांना नावं आहेत कंपाऊंड स्टेटमेंटला, एक्झॅक्टली तसंच त्या प्रत्येकाला सिम्बॉल देखील आहे. हे जे ऑर दिसतं आहे डिस्जंक्शन, याच्यासाठी सिम्बॉल आपण वापरणार आहोत हा असा, हा सिम्बॉल त्याचा असणार आहे. अँड जे आहे कंजंक्शन स्टेटमेंट जे आहे त्याच्यासाठी सिम्बॉल असणार आहे हा असा. त्यानंतर इफ देन साठीचा जो सिम्बॉल आहे कंडिशनल स्टेटमेंटचा, इफ अँड इम्प्लिकेशनचा, तो असणार आहे एका साईडला एरो. त्यानंतर इफ अँड ओनली इफ साठी जे स्टेटमेंट आहे बाय कंडिशनल, त्याच्यासाठी सिम्बॉल आपण वापरणार आहोत डबल इम्प्लिकेशनचं, म्हणजेच दोन्ही साईडला एरो. आणि निगेशन साईडचा सिम्बॉल जो आहे तो असणार आहे या प्रकारचा. असे हे 5 सिम्बॉल्स देखील आपण शिकणार आहोत. म्हणजे जर आपल्याला एखादं स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट 2 दिलेले आहेत आणि ते जर याच्याने जोडायचे असतील, समजा एक स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे, तर या ठिकाणी पहा क्यू या प्रकारचे तुम्हाला जे स्टेटमेंट मिळणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट, ते असणार आहे डिस्जंक्शन. नंतर पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे आणि ते जोडले गेले या सिम्बॉलने अँड या सिम्बॉलने किंवा कंजंक्शनने, तर यावेळेला हे तयार झालेलं नवीन स्टेटमेंट जे असेल कंपाऊंड स्टेटमेंट, त्याला आपण म्हणणार आहोत कंजंक्शन. जर ते इम्प्लिकेशन ह्या साईडने जोडलं गेलं, इफ देन असं असेल, म्हणजे इफ पी देन क्यू या प्रकारचं स्टेटमेंट असेल, तर आपण त्या स्टेटमेंटला म्हणणार आहोत इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. त्यानंतर जर ते इफ अँड ओनली इफ मध्ये पी, इफ अँड ओनली इफ क्यू या प्रकारचं स्टेटमेंट जर असेल, तर अशा वेळेला तयार झालेलं नवीन स्टेटमेंट जे आपण तयार केलं त्याला आपण म्हणणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंटला बाय कंडिशनल स्टेटमेंट. आणि जे नॉटने जोडलं गेलं, म्हणजे फक्त एक निगेशन पी असं तो त्या ठिकाणी असेल, त्याला आपण निगेशन पी म्हणणार आहोत. आणि ते नॉटने जोडलं गेलं म्हणजे ना निगेशन कंपाऊंड स्टेटमेंट आपण असं म्हणणार आहोत. जसं प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटला नाव आहे, सिम्बॉल आहे, त्याच प्रकारचे प्रत्येकाचा ट्रूथ टेबल देखील आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज पण आपण इथे सांगू शकणार आहोत. कारण आपल्याला पी आणि क्यू म्हणजे स्टेटमेंट असल्यामुळे ते ट्रू इतके फॉल्स आहे ते आपल्याला सांगता येणार आहे. तर मग पॉसिबल काय होऊ शकतं की या ठिकाणी पी आणि क्यू जे आहे, हे पॉसिबल 2 कॉलम ऑलवेज असणार आहे. काय होऊ शकतं की ते समजा ट्रू आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे. जसं की तुम्हाला आठवत असेल, तुम्ही हेड अँड टेल हा प्रकार पाहिजे, तर त्यात जर 2 पॉईंट टॉस केलं तुम्हाला एच एच, एच टी, टी एच, टी टी, त्या प्रकारे टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ, म्हणजे पॉसिबल आपण सगळे जे आहेत या ठिकाणी पॉसिबल जेवढे पण त्या ठिकाणी कंडिशन्स आहेत ते सगळे आपण अप्लाय करून पाहतो. आणि मग त्यानुसार तुम्हाला जो नवीन टेबल मिळणार आहे, समजा तो आपण घेत आहोत कंजंक्शनचा, अँड साठीचा आपण जर टेबल घेत आहोत, तर अशा वेळेला पी अँड क्यू जो आहे, या दोघींचा जो अँड आहे म्हणजे टी अँड टी, तो टी अँड एफ जो आहे तो एफ असणार आहे, एफ अँड टी एफ असणार आहे आणि एफ अँड एफ आहे तो एफ असणार आहे. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर फक्त टी अँड टी हा टी असतो, बाकी उरलेले जे आहेत ते सगळे फॉल्स असणार आहेत. हे कोणासाठी आहे? हे स्टेटमेंट असेल ज्या वेळेला कंजंक्शन मध्ये, कंजंक्शन म्हणजे अँड आणि किंवा बटने जोडलं गेलेलं जर ते स्टेटमेंट असेल, तर अशा वेळेला त्याचा ट्रूथ टेबल जो आहे तो आपण या प्रकारे काढणार आहोत. आता आपण एक्सरसाइज 1.1 पहिलं एक्झाम्पल जे पाहिलं, त्या पहिल्या एक्झाम्पल्स मध्ये आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढून पाहिली. ते सिंपल स्टेटमेंट दिलेलं होतं, सिंगल होतं स्टेटमेंट, त्यात आपण त्याला ट्रू किंवा फॉल्स म्हटलं. पण जे ऑरने जोडलं गेलं असेल किंवा अँडने जोडलं गेलं असेल, तर अशा वेळेला त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगण्यासाठी म्हणून आपण या टेबलचा यूज करतो. ज्यात समजा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे, तर ते संपूर्ण स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असणार आहे. जसं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे, तर संपूर्ण स्टेटमेंट जे ते फॉल्स असणार आहे. त्यानंतर समजा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे, तर पूर्ण स्टेटमेंट जे तयार झालेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते फॉल्स असणार आहे. तसंच समजा दोघी स्टेटमेंट फॉल्स असतील, तर संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट जे आपण अँडने जोडून तयार केलेलं आहे ते जोडलेलं नवीन कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स असणार आहे. हा या टेबलचा मिनिंग आहे. हा टेबल शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की टी अँड टी हा टी, बाकी सगळे उरलेले जे आहेत ते एफ येतात. त्यानंतर आपण काढूयात दुसरा डिस्जंक्शनचा टेबल. तर त्यात पी आणि क्यू हे कॉलम एक्झॅक्टली सेम असतील, टी टी, एफ एफ, कारण आपण पॉसिबल ज्या ज्या शक्यता आहेत त्या सगळे लिहून घेतोय. आणि त्यानंतर आपल्याला काढायचा आहे ऑरचा टेबल. ऑर म्हणजेच डिस्जंक्शन चा जो टेबल आहे तो. तर तो टेबल कसा येईल बघा.
इथे टी ऑर टी जो आहे तो टी येतो, टी ऑर एफ जो आहे तो टी असणार आहे, एफ ऑर टी जो आहे तो टी असणार आहे, आणि एफ ऑर एफ जो आहे तो एफ असणार आहे. म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की फॉल्स आणि फॉल्स असतील दोघी, तर अशा वेळेला फक्त फॉल्स येतं, बाकी इतर वेळेला जे आहे ते ट्रू येणार आहे. म्हणजे इथे याचा मिनिंग काय आहे की जर एखादं कंपाऊंड स्टेटमेंट जे ऑरने जोडलं गेलेलं आहे, ज्याला आपण डिस्जंक्शन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहोत, या सिम्बॉलने ते जोडलं गेलेलं असेल, तर अशा वेळेला जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल, तर अशा वेळेला ते संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट जे नवीन तयार झालेलं आहे ते ट्रू असणार आहे. एक ट्रू दुसरं फॉल्स तर ट्रू असेल, एक फॉल्स सेकंड ट्रू तर ते ट्रू असेल, दोघी फॉल्स असेल तर संपूर्ण फॉल्स असणार आहे. हा या टेबलचा मिनिंग आहे. पुढचा आहे कंडिशनल स्टेटमेंट साठीचं. पी आणि क्यू एक्झॅक्टली सेम असेल आणि पी इम्प्लाइज क्यू आपल्याला टेबल काढायचं आहे. तर टी टी एफ एफ टी एफ टी एफ आपण असं घेणार आहोत आणि आपल्याला इम्प्लिकेशन काढायचं आहे. तर इथे सुद्धा काय, तर टी इम्प्लाइज टी जो आहे तो टी येईल, टी इम्प्लाइज एफ जो आहे तो एफ येतो, एफ इम्प्लाइज टी टी येतो, एफ इम्प्लाइज एफ हा सुद्धा टी येतो आहे. म्हणजे जर या स्टेटमेंटमध्ये इफ देनचं स्टेटमेंट असेल, इफ समथिंग स्टेटमेंट देन समथिंग स्टेटमेंट, म्हणजे इथे एखादं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट असेल, यातलं एक स्टेटमेंट जे ते ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल ट्रू असेल, त्या दोघींचा मिळून जे नवीन पूर्ण स्टेटमेंट तयार होतं ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे. एक्झॅक्टली सेम कन्सेप्ट इथे वापरला तर तुमच्या एवढा लक्षात आलं असेल की फक्त हा जो आहे तो फॉल्स आहे, बाकी उरलेले जे आहे ते ट्रू आहे. म्हणजे लक्षात ठेवायला थोडं सोपं जातं. नंतर आहे डबल इम्प्लिकेशन, पी क्यू पी डबल इम्प्लिकेशन क्यू. तर अशा वेळेला देखील ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, तर डबल इम्प्लिकेशन आहे. तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत की ज्या ठिकाणी आता दिसतंय की इथे ट्रू आणि ट्रू हे जे असेल म्हणजे दोघी सारखे सारखे जे असतील ते ट्रू असतील आणि बाकी उरलेले जे ते फॉल्स असतील. म्हणजे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायला तुम्हाला सहज सोपं जाईल. तर इथे दोघी ट्रू असताना ट्रू येतं, दोघी फॉल्स असताना ट्रू येणार आहे. म्हणजे इफ अँड ओनली इफ हे स्टेटमेंट असेल ज्यात पी आणि क्यू ने जोडलं गेलेलं असेल, तर अशा वेळेला जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं नवीन, त्यांच्या ज्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती या टेबलच्या सहाय्याने जी आहे ती सांगता येणार आहे. आणि राहिला लास्टवाला निगेशनचा जो टेबल आहे तो अगदी इझी आहे. तर जर पी स्टेटमेंट जर ट्रू असेल तर निगेशन पी जो आहे तो फॉल्स येईल आणि फॉल्स असेल तर तो ट्रू होऊन जाईल. निगेशनचा मिनिंग असतो आहे की ते ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू करायचं काम करतो. अशा प्रकारे एवढा जो भाग आहे, संपूर्ण एवढा भाग जर तुमच्या लक्षात आला असेल तर याच्यावरची एक्सरसाइज सोडवणं आपल्यासाठी खूप इझी जाणार आहे. तर आपण पुढे बघूयात एक्सरसाइज 1.1 मधील उरलेले एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. फक्त आपल्याला सिम्बॉलिकली रिटर्न करायचं आहे. आपण आता जस्ट 5 प्रकारची कंपाऊंड स्टेटमेंट शिकलेलो आहोत. त्यात कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा कंडिशन बाय कंडिशन त्याला आपण म्हणणार आहोत. तर इथे आपल्याला ते चेक करायचं की आपण सिम्बॉलिकली जे पाहिलेले आहेत ते कुठे कुठे दिसत आहेत का इथे ते आपल्याला पाहायचे आहे. तिथे दिसतंय बघा अँड, हा आपला कनेक्टिव्ह आहे. हे लॉजिकल कनेक्टिव्ह शोधायचे. तर याच्यामध्ये ऑर हा कनेक्टिव्ह दिसतो आहे. नंतर हे जे आपण स्टेटमेंट याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ हा कनेक्टिव्ह दिसतो आहे. त्यानंतर याच्यात जर आपण पाहिलं व्यवस्थित तर इथे नायदर नॉर जो आहे तो कनेक्टिव्ह आहे. काही वेळेला अदर वर्ड पण त्या ठिकाणी यूज होतात. प्रत्येक वेळेला नॉटच वापरला जाईल असं नाहीये आणि प्रत्येक वेळेला इफ देणं असेल असं नाहीये. तर त्याला पॉसिबल वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स अप्लाय केले जाऊ शकतात. म्हणजे बघा नॉट पण आहे, बट पण आहे. म्हणजे अशा वेळेला एक किंवा एकापेक्षा जास्त पण कनेक्टिव्ह वापरले जाऊ शकतात. तर असे स्टेटमेंट आपल्याला पाहायचे आहे. तर बघूयात यांचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म फक्त लिहायचा आहे. तर सुरुवातीला एकदा का तुम्ही कनेक्टिव्ह ओळखले तिथे पी आणि क्यू स्टेटमेंट वेगवेगळे लिहून घ्यायचे. तर आता समजा यातलं पी स्टेटमेंट जे आहे आपण मानूयात याला नागपूर इज इन महाराष्ट्र. हे या ठिकाणी आपण स्टेटमेंट पी मानलं आणि क्यू स्टेटमेंट मानायचं आहे हे चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. तर याला आपल्याला सिम्बॉलिक लिहायचं. तर गिव्हन स्टेटमेंट, स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म कसं असणार आहे ते. तर ऑफकोर्स ते अँड ने जोडलं गेलेलं आहे. म्हणजेच आपण पी
अँड हा सिम्बॉल आहे आपला आणि क्यू असं जरा लिहिणार आहोत. फायनली पी अँड क्यू. नंतर बघा नेक्स्ट सेकंड, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. आता इथे दोन स्टेटमेंट आहेत आणि ते जोडले गेलेले आहेत ऑर नाही, म्हणजेच ते डिसजंक्शनचं स्टेटमेंट आहे. तर अशा वेळेला लेट पी फॉर ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि तेच त्याला हा जो पार्ट आहे तो परत जोडायचा, ट्रायंगल किंवा इट इज म्हटलं तरी चालेल इज आयसोस्केल्स. तर या ठिकाणी पी आणि क्यू सापडल्यानंतर डायरेक्ट द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज कसं असणार आहे की जर ऑरने जोडलं गेलेलं आहे तर ते डिसजंक्शन आहे, म्हणून पी ऑर क्यू या सिम्बॉल त्याला लिहायचं आहे. म्हणजे हा संपूर्ण एवढं स्टेटमेंट जे आपलं व्हर्बल फॉर्म मध्ये दिसतंय, हे व्हर्बल फॉर्म मध्ये दिसतंय, याला आपण सिम्बॉलिकली असं लिहू शकतो आपण. म्हणजे व्हर्बल फॉर्म आणि सिम्बॉलिकली असं, पण त्यासाठी हे मांडणं गरजेचं आहे, त्याला काहीतरी नोटेशन देणं गरजेचं आहे. पी आणि क्यू स्मॉल अक्षराने आपण ते स्टेटमेंट दाखवतो ऑलवेज. पुढे बघा, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आहे, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. तर सुरुवातीला द अँगल इज राईट अँगल याला आपण पी स्टेटमेंट म्हणणार आहोत. पी फॉर द अँगल इज राईट अँगल आणि क्यू फॉर त्याला इट इज म्हटलं तरी चालेल किंवा द अँगल इज म्हटलं तरी चालेल. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. तर सिम्बॉलिकली लिहायचं तर सिम्बॉलिक this given statement in symbolic form is कसं असणार आहे, तर ऑफकोर्स ते जोडलं गेलं इफ अँड ओनली इफ ने, म्हणजे डबल इम्प्लिकेशन नाही. त्याला आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. दोन्ही साईडला एरो असतात. तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे असणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट, अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूज. आता बघा हे महत्वाचं आहे, थोडंसं लक्षपूर्वक बघा. तर पी स्टेटमेंट जे आहे द अँगल इज अक्यूट आपण मांडणार आहोत त्याला अक्यूट. ऍक्च्युली हे जे आपण मांडलं ते याच्यामध्ये नायदर दिलेलं आहे, पण आपण त्याला नायदर काढून मग ते वापरलंय. अँगल इज अक्यूट. त्यानंतर क्यू स्टेटमेंट जे आहे ते अँगल इज ऑब्ट्यूज असं त्याला मानून घेतलं. आणि पुढे आता हे जे आपण लिहिलंय त्यात त्यांचे निगेशन्स आहेत ते. तर निगेशन पी जोडल्यानंतर ते नायदर मध्ये, म्हणजे त्याला नॉट जोडला जाईल. म्हणजेच अँगल इज नॉट अक्यूट आणि निगेशन क्यू करताना इट इज नॉट ऑब्ट्यूज. म्हणजे नॉट त्या ठिकाणी दिसतोय, नायदर नॉर हे निगेशनचं काम करतं. मग अशा वेळेला द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, म्हणजे नायदर अँड नॉट या स्वरूपातलं ते आहे. तर हेही नाही आणि तेही नाही. याचा अर्थ असा होतो की निगेशन पी अँड, मग त्या ठिकाणी अँड असेल आणि हा निगेशन क्यू. आता हे असणार आहे आपलं सिम्बॉलिक फॉर्म या व्हर्बल फॉर्मसाठी. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 7. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. तर इथे सुद्धा तसंच बघा, दिलेला सुरुवातीचे नॉट जोडलाय म्हणून आपण त्या स्टेटमेंटचा जो नॉट आहे तो काढून घेऊ आणि त्या ठिकाणी पी मानताना एक्स इज इरॅशनल नंबर आणि तिथेही बट काढून घेऊ आणि एक्स इज, म्हणजे एक्स बद्दलच ते म्हणता आहे, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिता येईल द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज कसं असणार आहे. या ठिकाणी इथे याला नॉट जोडला गेला आहे आणि त्याला बट जोडलं गेलं, म्हणजे अँडने जोडलं गेलं आणि हे पहिलं स्टेटमेंटला नॉटने जोडलंय, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन. कारण नॉटने जोडला गेलाय, पहिल्या स्टेटमेंट आपण पी मानलाय, सेकंड स्टेटमेंटच्या आधी बट आहे म्हणजेच अँडचं चिन्ह आहे, म्हणजेच ते कंडिशनल आहे आणि ते नेक्स्टला क्यू. तर हा असणार आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. राईट द
ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला खाली स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज करायचे. जसं आपण टेबल आता काढून घेतलं, त्या टेबलचा आपल्याला यूज करायचा आहे. तर इथे जसं आपण मागच्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेल्या स्टेटमेंटला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं, तसं याला सुद्धा आपण आधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेऊया आणि मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया त्या टेबलच्या मदतीने. तर ते सगळे टेबल आपल्याकडे आहेतच आणि इथे सगळेच वापरलेले बघा. ऑर वापरला गेलेला आहे. तर इथे बघा पाहता क्षणी आपल्याला कनेक्टिव्ह सापडायला पाहिजे. हा इथे ऑर कनेक्टिव्ह वापरला गेला आहे. या स्टेटमेंटमध्ये अँड कनेक्टिव्ह वापरला गेलेला आहे. इथे जे आहे इट इज नॉट ट्रू दॅट हा संपूर्ण कनेक्टिव्ह आहे. त्यानंतर इथे इफ देन हा कनेक्टिव्ह वापरला गेलेला आहे आणि इथे इफ अँड ओनली इफ जो आहे तो कनेक्टिव्ह वापरला गेलेला आहे. तर अशा प्रकारे हे स्टेटमेंट जे आहे ते कंपाऊंड स्टेटमेंट आहेत आणि यांच्या ट्रूथ टेबलच्या सहाय्याने आपण यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढतो आहोत. तर इथे बघा सुरुवातीला लेट पी फॉर मागील प्रमाणेच हे पहिलं स्टेटमेंट 4 इज ऑड, याला पी स्टेटमेंट मानून घेऊया. नंतर क्यू फॉर 1 इज प्राईम. त्यानंतर याला द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेऊयात. तर ते कसं असणार आहे बघा. ऑर वापरला गेला म्हणजे हा पी ऑर क्यू या टाईपने लिहिला गेला आहे. तर आता बघूयात आपल्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर यात आपल्याला पॉसिबल काही नाही की डायरेक्ट स्टेटमेंट आपल्याकडे असल्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकणार आहोत. 4 इज ऑड, आपल्याला माहिती आहे ऑड आणि इव्हन काय असतं ते. तर अगदी बेसिक मॅथमॅटिक्सची आपल्याला गरज आहे इथे. तर 4 हा इव्हन नंबर आहे, तो ऑड नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. पहिलं स्टेटमेंट ज्याला आपण पी मानलं आहे ते ऑड फॉल्स आहे. 4 हा ऑड नाही, तो इव्हन आहे. आणि 1 इज प्राईम, तर हे सुद्धा फॉल्स आहे कारण तो 1 प्राईमही नाही आणि कॉम्पोजिटही नाही. मग अशा वेळेला या दोघींचा जो ऑर आहे तो तुम्हाला एफच मिळणार आहे. त्यानंतर बघूया 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. यालाही आधी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेऊयात. लेट पी फॉर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. या फॉर्मॅलिटीज आधी पूर्ण करून घेतो. क्यू फॉर 46 इज अ प्राईम नंबर. इथे द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज काय होणार बघा इथे. तर सिम्बॉलिक फॉर्म इथे वापरला गेला आहे अँड, त्यामुळे हा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो पी अँड क्यू असा असणार आहे. त्यानंतर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू याची काढायची आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू काय बघायची. पी जो आहे तो 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर असं म्हटलंय आणि तो आहे परफेक्ट स्क्वेअर. तो 8चा स्क्वेअर आहे. 8 स्क्वेअर 64 येतो, त्यामुळे तो ऑफकोर्स परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून ती व्हॅल्यू जी आहे ती जे स्टेटमेंट आहे ते पूर्ण ट्रू आहे. त्यानंतर 46 इज अ प्राईम नंबर. 46 हा प्राईम नंबर नाहीये कारण त्याला भाग जातोय 23चा, त्यामुळे 2चाही भाग जातोय म्हणजे तो प्राईम नंबर नाही. आपल्याला प्राईम नंबरची डेफिनेशन माहिती असेल सगळ्यांना. तर त्यानुसार इथे 46 हा जो आहे तो प्राईम नंबर नाही म्हणून ते फॉल्स आहे. आणि दोघींचा जो आपण काढणार आहोत आता पी अँड क्यू, यानुसार तुम्हाला टी अँड एफ हा टेबल मध्ये बघायला लागणार. टी आणि एफ असताना इकडे काय आहे या टेबल त्या रो मध्ये, तर इथे ऑफकोर्स त्यावेळेला फॉल्स असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जशी ट्रूथ व्हॅल्यू जी आहे इथे ट्रूथ व्हॅल्यू मिळाली पूर्ण संपूर्ण स्टेटमेंटची फॉल्स, इथे ट्रूथ व्हॅल्यू मिळाली पूर्ण स्टेटमेंटची फॉल्सच. ठीक आहे. तर त्यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल 4. इट इज नॉट ट्रू दॅट. तर हे संपूर्ण जे दिसतंय ना ग्रुप ऑफ वर्ड्स हे सगळे नॉट साठी वापरले जातात. इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट एक्सेट्रा. तर अशा वेळेला दिलेलं स्टेटमेंट फक्त एवढं असेल पी फॉर 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता ऑफकोर्स आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर शिकलेलो आहोत, त्यात आपल्याला माहिती आहे की हा रिअल नंबर नाही, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्यामुळे दिलेलं स्टेटमेंट इट इज नॉट ट्रू दॅट म्हटलंय त्यांनी, म्हणजे 5 - 3 इज अ रिअल नंबर हे ट्रू नाहीये. तर ते ऑफकोर्स ट्रू नाही म्हणून हे पूर्ण स्टेटमेंट जे ट्रू आहे. ते कसं बघा. तर हे निगेशन दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, तर ते निगेशन पी असणार आहे. गिव्हन स्टेटमेंट जे आहे ते निगेशन पी हे ते स्टेटमेंट असेल आणि पी फॉल्स आहे आणि त्याचा निगेशन जो आहे तो ट्रू होणार. कारण पी स्टेटमेंट आपण ज्याला मानलंय तर ते स्टेटमेंट फॉल्स आहे कारण 5 - 3i इज अ रिअल नंबर. ते रिअल नंबर तो नाहीये, तो कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं निगेशन आपण काढतो तर तो येतो ट्रू.
म्हणजे फायनली आपल्याला जे ट्रूथ व्हॅल्यू मिळते आहे, ट्रूथ व्हॅल्यू ती आहे टी. नेक्स्ट बघूया, इफ 3 into 5 equal to 8 then 3 plus 5 equal to 15. आता इथे देखील फॉर्मॅलिटीनुसार पी मानून घेऊया. 3 into 5 is equal to 8 हा आपला पी असेल. देन नंतरचं जे दिसतं आहे ते आपलं असणार आहे क्यू. आणि याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, तर इथे इफ देनने जोडलं गेलंय म्हणजे ऑफकोर्स ते कंडिशनल आहे. तर पी इम्प्लाइज क्यू, त्याला आपण इम्प्लिकेशन देखील म्हणतो. आणि याची जर ट्रूथ व्हॅल्यू काढायची असणार तर पी आणि क्यू या ठिकाणी दिलेलं स्टेटमेंट पहिलं जे 3 into 5 जो आहे तो 15 होता, तर ते 1 दिलाय म्हणजे हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि 3 plus 5 जे आहे ते सुद्धा 8 होता, इथे 15 दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे दोघी स्टेटमेंट फॉल्स आहेत आणि आपल्याला काढायचं आहे पी इम्प्लाइज क्यू. तर टेबलमध्ये बघायचं, ट्रूथ टेबल आपण काढून घेतला इम्प्लिकेशनचा किंवा कंडिशनलचा. त्या ट्रूथ टेबलनुसार इथे इफ एफ डबल इम्प्लिकेशन एफ जो आहे तो ऑलवेज टी येणार आहे. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आपल्याला मिळते आहे फायनली संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ती असणार आहे टी. नेक्स्ट बघूया, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज ब्ल्यू. इथे देखील फॉर्मॅटनुसार आधी पी मानून घेतले. पी फॉर मिल्क इज व्हाईट आणि क्यू स्टेटमेंट असेल हे कनेक्टिव्ह सोडल्यानंतर स्काय इज ब्ल्यू. तर इथे आता द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, आता हे दिलेलं स्टेटमेंट जे आहे त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. तर इथे इफ अँड ओनली वापरलं जे डबल इम्प्लिकेशन आहे म्हणजेच हे बाय कंडिशनल आहे. तर याचा ट्रूथ टेबल आपल्याला माहिती असायला पाहिजे. तिथे पहिलं स्टेटमेंट क्यू आणि नंतरचं डबल इम्प्लिकेशन आपल्याला काढायचं आहे. तिथे मिल्क इज व्हाईट आपल्याला माहिती आहे, मिल्क इज व्हाईट असतं, दुधाचा रंग हा पांढरा असतो त्यामुळे टी. त्यानंतर स्काय इज ब्ल्यू आपल्याला माहिती आहे की आकाश निळा आहे, तर अशा वेळेला हे सुद्धा ट्रू आहे. आणि याचा डबल इम्प्लिकेशन जो आहे तो सुद्धा टी असतो टेबलनुसार. जर तुम्ही टेबल पाहत असाल तर त्यात तुम्हाला दिसणार आहे. तर इथे याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू जी आहे तुम्हाला मिळणार आहे ट्रूथ व्हॅल्यू टी. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 4. इथं म्हटलंय क्लिअरली की इफ द स्टेटमेंट्स पी अँड क्यू, पी आणि क्यू जे आहेत ते तुम्हाला ट्रू दिले ते ऑलवेज स्टेटमेंट्स आहे. आर अँड एस, आर एस जे आहेत ते ऑलवेज फॉल्स दिलेले आहे. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आणि खाली तुम्हाला हे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत ज्यात तुम्हाला कनेक्टिव्ह दिसत आहेत मध्ये मध्ये आणि स्टेटमेंट पण दिसत आहेत पी क्यू आर एक्सेट्रा. तर हे दिलेले स्टेटमेंट जे आहेत त्यांना ऑलरेडी परमानंटली पी आणि क्यू ट्रू दिलेला आहे. आर आणि एस जो आहे तो फॉल्स दिलेला आहे. तर मग अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण ट्रूथ टेबलचा खूप मोठ्या प्रमाणात यूज करून घेतो. आता आपल्याकडे जे ट्रूथ टेबल आपण शिकलेलो आहोत कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशनचा, त्या सगळ्यांचा इथे यूज आपल्याला करायचा आहे. तो कसा तर बघा. इथे जनरली काय होतंय, आता या पुढच्या टॉपिकची आपण तयारी करतो आहोत. पुढे जो आपण टॉपिक शिकणार आहोत त्यात याचा खूप मोठा आपल्याला फायदा होणार आहे. तर एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी अशी आहे की इथे आपण जे इथे दिसतात कनेक्टिव्ह, ते कनेक्टिव्हच्या आधारावरती पण आपण ते सगळे कॉलम आपले किती होणार आहेत किंवा रोज किती होणार आहेत ते आपण डिटेल नंतर सांगणार आहोत. पण आता बघूयात आपल्याला आता हे कसं काय काढायचं आहे. तर ते इथे 3 स्टेटमेंट दिसत आहेत. एक पी दिसत आहे, क्यू दिसतो आहे आणि आर स्टेटमेंट दिसत आहे. तर यात पी आणि क्यू हे दोघी स्टेटमेंट जे ते ऑलवेज ट्रू दिले म्हणून तुम्ही डायरेक्ट पी आणि टी लिहिणार आहे. आणि आर स्टेटमेंट मात्र फॉल्स आहे म्हणून ते फॉल्स लिहिलं आहे. आता पुढे काय करायचं की एक ब्रॅकेट एक एक घेत जायचं, कारण आपण संपूर्ण स्टेटमेंट डायरेक्ट नाही लिहू शकत. त्यासाठी आपण स्पेसिफिक एक ब्रॅकेट घेतला. तर हा ब्रॅकेटचा जो भाग होता तो होता क्यू अँड आर, तो लिहिला. त्यानंतर हा संपूर्ण स्टेटमेंट सगळा पार्ट संपलेला. आता संपूर्ण स्टेटमेंट जे आपलं मूळ स्टेटमेंट आहे पी ऑर क्यू अँड आर, म्हणजे इथपासून इथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला लास्टला जे मिळणार आहे ते ह्या संपूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे याचा अर्थ इथे स्टेप बाय स्टेप नंतर जायला लागतं. तर सुरुवातीला पी क्यू आणि आर हे टी टी आणि एफ आहेत, त्यामध्ये त्यांनी दिल्यानुसार ते क्यू अँड आर काढायचं. परत आपल्या टेबलकडे जायचं. टेबलनुसार काय होणार, तर टेबलनुसार इथे क्यू अँड आर जो आहे म्हणजे क्यू स्टेटमेंट हे, आर स्टेटमेंट हे, म्हणजे आपलं क्यू स्टेटमेंट कोणतं आहे तर हे आणि हे, या दोघी स्टेटमेंट जे आहेत त्याच्यातल्या ह्या ट्रूथ व्हॅल्यूज बघायच्या. इथे टी आहे, इथे एफ आहे आणि दोघींमध्ये अँड आहे. तर टी अँड एफ जो आहे तो एफ येतो ट्रूथ टेबलनुसार.
त्यानंतर आता हे स्टेटमेंट संपलं की त्याच्यानंतर आता क्यू अँड आरचं हे स्टेटमेंट आहे, तर हे स्टेटमेंट हे झालं आणि पी स्टेटमेंट घ्यायचं, तर पी स्टेटमेंट हे आहे, म्हणजे हे दोघी स्टेटमेंट आपण कन्सिडर करणार. मग त्या दोघींमध्ये काय दिसतोय, ऑर, म्हणजे याचा अर्थ डिस्जंक्शन आहे. मग डिस्जंक्शनचा टेबल बघायचा, त्यात टी आणि एफ या दोघींचा काय आहे, ऑर. तर अशा वेळेला इथे येणार आहे टी ऑर एफ टी, म्हणजे फायनली दिलेल्या गिवन स्टेटमेंट पॅटर्नची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती तुमची टी असणार आहे. म्हणजे देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट बघूयात सेकंड. इथे देखील त्याच पद्धतीने जायचं आहे. इथे देखील काय होणार बघा, आता पी इम्प्लाइज क्यू ऑर आर इम्प्लाइज एस दिलेला आहे आणि पी क्यू आर एस सगळेच स्टेटमेंट वापरले गेलेले आहे, म्हणून पी क्यू आर आणि एस हा लिहिला आहे. पुढे पी आणि क्यू हे दोघी ट्रू दिलेले आहे, म्हणजे इथे टी आणि टी लिहून टाकायचा. पुढे आर आणि एस हे फॉल्स दिलेले आहे, म्हणजे ते एफ आणि एफ लिहिला. पुढे जाऊन आता इथे एवढं मिळाल्यानंतर आपल्याला हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट दिसतोय. मग पहिला ब्रॅकेट हा घ्या, पी इम्प्लाइज क्यू, सेकंड ब्रॅकेट आर इम्प्लाइज एस, आणि नंतर मग संपूर्ण स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू और आर इम्प्लाइज एस. असे त्याचे थोडे थोडे पार्ट्स करून करून मग आपण लास्टच्या स्टेटमेंटकडे वळतो. तर ते पी इम्प्लाइज क्यू, आता परत इम्प्लिकेशनचा टेबल बघायला लागणार, ट्रूथ टेबल. त्यात इम्प्लिकेशनचा म्हणजे कंडिशनलचा, त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की आता पी आणि क्यू इम्प्लिकेशन आहे, तर हे दोघी स्टेटमेंट म्हणजे टी इम्प्लाइज टी पाहिजे तर तो टी येतो त्या टेबलनुसार. नंतर आर इम्प्लाइज एस आहे, हा आर आणि एस हा दिसतोय आणि याचं इम्प्लिकेशन सुद्धा टीच आहे. कारण तुम्हाला मी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायला लावलं, त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये फक्त एफ इम्प्लाइज टी इम्प्लाइज एफ हाच येतो, बाकी सगळे जे आहेत ते टी असतात. त्यानंतर पुढे आता दोघींचा ऑर घ्यायचा आहे बघा. हे स्टेटमेंट एक, हे दुसरं स्टेटमेंट, हे येते स्टेटमेंट्स, आणि या दोघी स्टेटमेंट मध्ये काय दिसतंय, या दोघींचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. दोघींमध्ये ऑर आहे म्हणजे डिस्जंक्शन आहे. तर मग अशा वेळेला आपण दोघींचा ऑर घेतो, म्हणजे टी ऑर टी. मग तो ऑरचा टेबल बघायचा, म्हणजे डिस्जंक्शनचा टेबल बघायचा आहे. त्याच्यामध्ये टी ऑर टी जो आहे तो टी चे. म्हणजे फायनली इथे सुद्धा तुम्हाला द ट्रूथ व्हॅल्यू इज टीच मिळालेली आहे. नेक्स्ट बघूयात. इथे देखील पी आहे, क्यू आहे आणि आर दिसतोय. मग त्याच्या आधी हा पी इम्प्लाइज क्यू लागतो आहे, त्याच्यानंतर मग निगेशन आर लागतो आहे. हा निगेशन आर म्हणजे आपण मग दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे ते लिहायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला एवढे पार्ट्स त्याचे करावे लागतील. हे पार्ट्स करता आले पाहिजे. इथे पी आणि क्यू, परत टी आणि टी दिलेला आहे, आर जो आहे तो फॉल्स दिलेला आहे, आणि नंतर पी इम्प्लाइज क्यू, परत हे दोघी घ्यायचे आणि इम्प्लिकेशनचा टेबल बघायचा ट्रूथ टेबल. त्यात पी इम्प्लाइज क्यू टी इम्प्लाइज टी जो आहे तो टीच येतो टेबलनुसार. निगेशन आर काढायचा, हा आर आहे त्याचा निगेशन काढायचा म्हणजेच एफचा टी करायचा. त्यानंतर इथे ऑर ने अँड ने जोडले गेले दोन्ही बघा, हे एक स्टेटमेंट, हे एक स्टेटमेंट अँड ने जोडलं गेलेलं आहे. तर मग अशा वेळेला हे पी इम्प्लाइज क्यू टी आहे, निगेशन आर हा टी आहे, आणि टी अँड टी जो आहे तो टी येतो. म्हणून योगायोगाने हे तिन्ही एक्झाम्पल जे आहेत द ट्रूथ व्हॅल्यू इज याची देखील टी आलेली आहे. नेक्स्ट बघूया त्यातीलच एक्झाम्पल नंबर 7. आता याला शॉर्टमध्ये बऱ्याचदा कॉलम किती येतील हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. याला शॉर्टकट मेथड अशी आहे की याला तुम्ही ओळखू शकता की किती या ठिकाणी टोटल कॉलम यायला हवे. तर इथे काय करायचं, मोजायचं की इथे स्टेटमेंट किती आहे. तर पी क्यू आर एस पूर्ण 4 स्टेटमेंट वापरले गेले, 4 प्लस जेवढे स्टेटमेंट आहेत ती वापरला गेला आहे, क्यू आर एस वापरला गेला. आणि कनेक्टिव्ह मोजायचे किती कनेक्टिव्ह आहेत. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे टोटल या ठिकाणी 13 कॉलम येणार आहे. असे टोटल आपण 13 कॉलम मध्ये याला एक्सप्रेस करता येणार आहे. तर बघूयात बघा, सुरुवातीला हा पी क्यू, नंतर आर लागतोय, एस लागतोय. एक एक बघूयात बघा. सुरुवातीला आता इथे एक एक स्टेटमेंट काढून घेऊयात, मग आपण लास्टला सगळ्यांचा एकत्रित मूळ जे आता स्टेटमेंट घेऊयात. तर इथे निगेशन पी लागतोय, नंतर निगेशन पी अँड क्यू काढायला लागणार आहे, नंतर निगेशन आर लागतो आहे, नंतर या दोघींचा अँड आहे म्हणजे निगेशन पी अँड क्यू अँड निगेशन आर. म्हणजे पूर्ण ते स्टेटमेंट पर्यंत, मूळ स्टेटमेंट पर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला जे जे लागतात ते सगळे पार्ट्स आपल्याला एकत्रित करायला लागतात. नंतर आता हा ऑर एवढा भाग झाला आपला, आता एवढं काढून झालं, त्याच्यानंतर हा इकडचा भाग येतो. त्याच्यामध्ये क्यू इम्प्लाइज पी, नंतर निगेशन यस लागतोय, निगेशन यस नंतर निगेशन यस
और आर लागतो आहे. त्यानंतर इथे पूर्ण स्टेटमेंट जे आहे आपलं क्यू इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन यस और आर हे लागणार आहे. आणि मग आपलं जे मूळ स्टेटमेंट आहे त्याला आपण यल मानून घेऊयात, लिहायला जागा नसल्या कारणाने. मग ती स्टेटमेंट जे आहे ते आपलं लास्ट स्टेटमेंट यल असणार आहे. याच्यात आपल्याला जे जे काही हवं होतं ते आपण सगळं मिळून घेतलं. बघूयात आपण किती कॉलम तयार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हा 13 म्हणजे असे टोटल आपल्याला 11 कॉलम मिळतात. तर बघूयात एक एक. तर सुरुवातीला आपले जे ट्रूथ टेबल आहेत ते सगळे आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर त्या टेबलचा यूज करून आपण करणार. तर सुरुवातीला यांनी दिलेलंच आहे पी आणि क्यू हे ट्रू आहेत दोघी. आर आणि एस जे आहेत ते फॉल्स आहेत, तेही दिलेलं आहे. नंतर निगेशन पी काढायचं. आता हा पी स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे, त्याचं निगेशन काय येईल? ऑफकोर्स फॉल्स. त्यानंतर निगेशन पी अँड क्यू आहे. निगेशन पी हा आणि क्यू जो आहे तो हा, म्हणजे हे दोघी घ्यायचे आपल्याला. तर मग यांचा टी अँड एफ घ्यायचा आहे. म्हणजे आपण कंजंक्शन टेबल मधला अँड बघणार तर टी अँड एफ जो आहे तो एफ येतो. त्यानंतर निगेशन आर घ्यायचं आहे. निगेशन आर म्हणजेच हा आर एफ आहे, तर त्याचा निगेशन जो आहे तो ट्रू येणार. नंतर हे स्टेटमेंट जे आपण मिळवलेलं आहे निगेशन पी अँड क्यू हे, आणि त्याला अँड आहे निगेशन आर हा, म्हणजे एफ अँड टी होणार. म्हणजे इथे एफ अँड टी जो आहे तो एफ येतो. पुढे क्यू इम्प्लाइज पी आहे बघा. हा क्यू इम्प्लाइज पी म्हणजे इकडे तिकडे जायचं आहे, तर क्यू हा आहे आणि इकडनं इकडे जायचं आहे आपल्याला. तर टी इम्प्लाइज टी जो आहे तो टीच येतो. त्यानंतर निगेशन यस बघायचं आहे. निगेशन यस हा यस आहे आणि हा एफ आहे. तर निगेशन यस काढत असताना काय करणार आपण? त्याचा एफ जो आहे तो निगेशन टी होऊन जाईल. त्यानंतर निगेशन यस और आर लागतो आहे. हा निगेशन यस आहे आणि नंतर लागतो आहे तो आर, हा आपला आर आहे. इथे काय होणार? मग हा निगेशन यस टी आहे आणि हा एफ आहे. तर टी और एफ काय येतो त्या टेबलनुसार तो टी येतो आहे. टेबल व्यवस्थित जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला हे इझी सहज करणार आहे. हे पाहत असताना टेबल पण बघत राहणार तर थोडं सोपं जाईल. त्यानंतर बघूयात क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू इम्प्लाइज पी आपल्याकडे आहे ऑलरेडी आणि इम्प्लिकेशन काढायचं आहे निगेशन यस आणि आर सोबतचं, म्हणजे ह्यांचं हे दोघी स्टेटमेंट जे आहेत टी टी यांचं इम्प्लिकेशन टीच असणार आहे. आणि लास्ट स्टेटमेंट जे आहे तर त्याचं ऑब्झर्वेशन आपण करूया. तिथे काय की हा संपूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटला ऑर आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट आपण काढला, हा संपूर्ण मोठा स्क्वेअर ब्रॅकेट जो निगेशन पी अँड क्यू अँड निगेशन आर, आणि त्याच्यानंतर हा सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे तो हा तोही आपला काढला गेला. आणि दोघी जे स्क्वेअर ब्रॅकेट्स काढले त्यांच्यामध्ये ऑर आहे, म्हणजे एफ ऑर टी आपल्याला पाहिजे आहे आणि एफ ऑर टी जो आहे तो टी येतो. हे असणार आहे आपल्याला फायनल स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ व्हॅल्यू. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 5, क्वेश्चन नंबर 5. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. अगदी इझी प्रकार आहे. निगेशन करत असताना आपल्याला मेन वर्ब ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर नॉट असेल तर काढायचा, नसेल तर टाकायचा, एवढंच काम आपल्याला करायचं आहे. अगदी इझी प्रकार आहे. तर तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं म्हटलं आहे तर इथे दिसतोय. तर तुम्ही फक्त काय करा, निगेशन काढत असताना जर निगेशन जर आपल्याला काढायचं आहे, निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज आपल्याला फक्त काय करायचं आहे बघा, तिरुपती इज इथे फक्त नॉट टाकायचं आहे. इज नॉट इन आंध्र प्रदेश. अगदी इंग्लिशचं जे बेसिक नॉलेज आहे ते इथे आपण यूज करतो. नंतर बघा 3 इज इथे नॉट टाकलेला आहे ऑलरेडी, त्याला काढून टाकायचं. तर इथे येईल त्याचं निगेशन 3 इज नॉट काढून घेतलं तर इज अ रूट ऑफ द इक्वेशन x square plus 3x minus 18 equal to 0. आणि लास्ट 5 7 plus 3 greater than 5 असं म्हटलं. याला दोन प्रकारे आपण लिहू शकतो. 7 plus 3 greater than इथे अशी रेषा होऊन नॉट साठीची ग्रेटर दॅन नॉट इक्वल टू 5 असं आपण त्याला लिहू शकतो. किंवा त्याला ऑर आपल्याकडे आहे 7 plus 3 हे जर ग्रेटर दॅन आहे तर लेस दॅन ऑर इक्वल टू आपण याला 5 असं लिहू शकतोय. दोघींपैकी एक आन्सर आपल्याला चालणार आहे. तर अशा प्रकारे ही एक्सरसाइज 1.1 संपलेली आहे.
आणि खूप इझी होती आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की याच्यात काही फार कठीण असं नाहीये. तर पुढच्या व्हिडिओत बघूया नेक्स्ट टॉपिक.